Good morning, friends. Myself Jyotisha from Mechanical Engineering Department. Now, today we are studying about the third year Mechanical Engineering subject known as the Power Engineering and Refrigeration, in which we are studying about the domestic refrigeration or domestic refrigerator. In, in this in this topic, now today's we are studying about the applications about the domestic refrigerator and also the advantages and disadvantages about the domestic refrigerator. These are the topics I will study in this lecture. In last lecture, we are study about the main component about the domestic refrigerator and also the functioning about the each component of the domestic refrigerator and main functioning about the main component about the domestic refrigerator. These are the topics I studied in last lecture. Okay. Now in this lecture, we are going to study the applications of simple vapor compression system means that the domestic refrigeration and also the advantages and disadvantages about the domestic refrigerator. These are the topics I study in this lecture. तेव्हा आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जो आहे त्याचे मेन कॉम्पोनंट कोणकोणते आहे कोणकोणते कॉम्पोनंट आपण शिकलो होतो तर कॉम्प्रेसर कंडेन्सर एक्सपान्शन वॉल अँड इव्हॅपोरेटर तर याचं जे फंक्शनिंग आहे का नाही प्रत्येक कॉम्पोनंट जे आहे हे काय आहे चार काय आहेत तर मेन कॉम्पोनंट आहे तुमच्या रेफ्रिजरेशन सिस्टीमचे आहे की नाही कोणकोणते कॉम्प्रेसर condenser, expansion wall and evaporator. हे काय आहे चार मेन कंपोनंट आहे तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे तर त्याचं मेन फंक्शनिंग नेमकी काय आहे कसं फंक्शनिंग करायचं काम करतं आहे की नाही आणि तुम्हाला ते कसं एक प्रकारचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवायचं काम करतं इट्स टू सराउंडिंग आहे की नाही सराउंडिंग बिलो टू द सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरने ते कसं मेंटेनिंग ठेवायचं काम करतं तुमचा रेफ्रिजरेटर तर हे काय केलं आपण मागच्या लेक्चरला बघितलं त्याचं प्रत्येकाचं मग कॉम्प्रेसर असेल कंडेन्सर असेल एक्सपान्शन वॉल असेल इव्हॅपोरेटर असेल तर प्रत्येकाचं एक सेपरेटली काय केलं तर फंक्शनिंग जे आहे ते काय केलं तर आपण वन बाय वन जाणून घेतलं होतं शिकलो होतो आहे का तर आत्ताचं जे लेक्चर जे आहे तर या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जो आहे तर त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत ओके ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला ह्या आजच्या लेक्चरला करायचं आहे की नाही तर ॲप्लिकेशन्स ऑफ वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम म्हणजे ही काय कशी आहे तर एक प्रकारे सिम्पल वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम आहे मग त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत तर फर्स्ट वन ॲज अ ऑल रेफ्रिजरंट सिंगल डोअर रेफ्रिजरेटर जेवढे काही रेफ्रिजरेटर आहेत नाही की नाही तुम्ही घरगुती यूज करत असाल किंवा शॉपमध्ये किंवा घरामध्ये किंवा अदरवाईज सिंगल डोअरचे रेफ्रिजरेटर यूज करतात आहे की नाही आता फॅशन निघाली की डबल डोअर रेफ्रिजरेटर पाहिजे आहे की नाही ॲडव्हान्स म्हणजे डबल डोअर रेफ्रिजरेटर पहिले कसे होते जे रेफ्रिजरेटर जे होते ते कसे होते सिंगल डोअर होते आहे की नाही त्याच्यामध्ये फ्रीज आणि फ्रीझर आहे की नाही फ्रीज आणि फ्रीझर दोन्ही एकाच डोअरमध्ये लॉक राहायचे आहे की नाही मग फ्रीझरचा एक कप्पा राहायचा आहे की नाही वरच्या साईडला आणि फ्रीजचा खालच्या साईडला म्हणजे त्याच्यामध्ये खालच्या साईडला आपण जे फळभाज्या पालेभाज्या आपण काय करू शकतो स्टोअर करून ठेवू शकतो आणि वरती फक्त बर्फ आईस आपण तयार करण्यासाठी आपण फ्रीझरचा यूज करायचो आहे की नाही पण ते एकाच डोअरमध्ये ते काय राहायचे लॉक राहायचे आता काय झालं आहे तर डबल डोअर रेफ्रिजरेटर आले आहे की नाही फ्रीज आणि फ्रीझर मग फ्रीझरचा कप्पा सेपरेट असतो आणि फ्रीजचा कप्पा सेपरेट असतो डबल डोअर मग त्याच्यामध्ये काही जे रेफ्रिजरेटर जे आहे तर ते वरच्या साईडला फ्रीझर असतं खाली काय असतं फ्रीज असतो
आहे की नाही. त्याच्यानंतर काही रेफ्रिजरेटर असे आहे की खालच्या साईडला फ्रीजर असतं, वरच्या साईडला फ्रीज असतो, आहे की नाही. तर वरच्या साईड जे फ्रीजर आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, मेकिंग आईस आईस तयार करण्यासाठी आपण त्याचा फ्रीजरचा यूज करतो. आणि खाली आपण पालेभाज्या स्टोअर करून त्याला चांगल्या राहाव्या म्हणून ते तिथे स्टोअर करून ठेवत असतो फ्रीजमध्ये, आहे की नाही. तर ते काय झाले, तर डबल डोअर रेफ्रिजरेटर झाले, आहे की नाही. त्याच्यानंतर विंडो एअर कंडिशनर, आहे की नाही. मग विंडो एअर कंडिशनरमध्ये आपण मागे जे लेक्चर झालं होतं, तर विंडो एअर कंडिशनर आपण बघितलं होतं, आहे की नाही, कसं असतं काय असतं, आहे की नाही. त्याचं फंक्शनिंग जाणून घेतलं होतं एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये, आहे की नाही. ती विंडो एअर कंडिशनर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जे कॉम्पोनंट जे आहे यूज केले जातात, आहे की नाही. कोणकोणते, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइस आणि इव्हॅपोरेटर, आहे की नाही. त्याच्यानंतर स्प्लिट एअर कंडिशनर, आहे की नाही. स्प्लिट एअर कंडिशनरचेही ॲप्लिकेशन आपण मागच्या लेक्चरला बघितले होते, आहे की नाही. मागे जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लॅन्ट, आहे की नाही. जे प्लॅन्ट्स असतील, सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लॅन्ट असतील, तर ते सुद्धा ॲप्लिकेशन कशामध्ये देता येईल, तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटरमध्ये देता येईल. त्याच्यानंतर वॉटर कूलर असतं, आहे की नाही. वॉटर थंड करण्यासाठी जे कूलर यूज केले जातात त्याला आपण वॉटर कूलर म्हणतो. त्याच्यानंतर आईस कॅन्डी प्लॅन्ट, आहे की नाही. जिथं कुल्फी वगैरे बनवले जातात, आहे की नाही. कुल्फ्या आपण म्हणतो, आहे की नाही. तर ते आईस कॅन्डी प्लॅन्ट असतील, तर तिथे सुद्धा काय केले जातात, ते रेफ्रिजरेटर यूज केले जातात. त्याच्यानंतर डीप फ्रीजर, डीप फ्रीजर म्हणजे काय, तर जे आईस 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 प्लॅन्ट जे आहेत, आईस कॅन्डी स्टोअर करण्यासाठी जे डीप फ्रीजर यूज केले जातात, आहे की नाही. त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज प्लॅन्ट असतील, ते सुद्धा कशामध्ये येतात, तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरमध्ये येतात, आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहे, ॲप्लिकेशन्स आहे तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. कोणकोणते आहेत, तर सिंगल डोअर रेफ्रिजरेटर, डबल डोअर रेफ्रिजरेटर, विंडो एअर कंडिशनर, स्प्लिट एअर कंडिशनर, सेंट्रल एअर कंडिशनर प्लॅन्ट, वॉटर कूलर, आईस कॅन्डी प्लॅन्ट, डीप फ्रीझर, कोल्ड स्टोरेज प्लॅन्ट. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे ॲप्लिकेशन कशी सांगते तुम्हाला, डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे. ओके. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ द डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. फायदे काय आहेत डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे, तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आर इन स्मॉल इन साईज. ते कसे आहेत, साईज, फायदे बघा, आहे की नाही. आपण फायदे बघतो आहोत, तर मग नेमके फायदे काय आहेत डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे, तर स्मॉलर इन साईज. हे जे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे तर ते कसे आहे, तर स्मॉल इन साईज. त्याची साईज कशी आहे, स्मॉल आहे फॉर अ गिवन रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी. मग तिची स्मॉल साईज कशी दिलेली आहे, कशावर डिपेंड करते, तर गिवन रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी, त्याची रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर तिची साईज जी आहे ती काय केली असते, डिपेंड केलेली असते, आहे की नाही. स्मॉलर इन साईज फॉर गिवन रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी आहे त्याचा फायदा आहे की नाही. तर याचा परफॉर्मन्स बाबत जर जाणून घ्यायचं झालं तर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, हायर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. याचे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे तर त्याचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स कसा आहे, तर हायर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर पॉवर रिक्वायरमेंट फॉर अ गिवन कॅपॅसिटी, आहे की नाही. ज्या गिवन रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटीनुसार जे रेफ्रिजरेटर आपण यूज घेतले तर त्याला जो पॉवर रिक्वायरमेंट जी लागते त्याला, तर ती कशी लागते, तर लोअर पॉवर रिक्वायरमेंट त्याला लागते फॉर अ गिवन कॅपॅसिटी. त्याच्या गिवन कॅपॅसिटीनुसार लोअर पॉवर रिक्वायरमेंट त्याला लागते, हा एक त्याचा फायदा आहे की नाही. त्याच्यानंतर अजून कोणता फायदा सांगते येईल, लेस कॉम्प्लेक्सिटी इन बोथ डिझाईन अँड कॉपरेशन. याची लेस कॉम्प्लेक्सिटी, आहे की नाही. हे कसे आहेत, त्याचं डिझायनिंग करण्यासाठी हे कसे आहेत, तर हे नाही आहे, काय नाही आहे, तर एकदम कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ते कसे आहेत, कमी कॉम्प्लिकेटेड आहेत. लेस कॉम्प्लेक्सिटी इन बोथ डिझाईन अँड ऑपरेशन. याची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, तर लेस आहे, म्हणजे जेणेकरून तिचं डिझायनिंग जे आहे तर ते कसं आहे, तर लेस आहे की नाही. लेस कॉम्प्लेक्सिटी इन बोथ डिझाईन अँड ऑपरेशन.
हा एक काय आहे तर त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी यूज ओव्हर अ लार्ज ऑफ टेम्परेचर. हे काय करू शकतो आपण, इट कॅन बी यूज आहे की नाही, आपण काय करू शकतो, यूज करू शकतो ओव्हर अ लार्ज ऑफ टेम्परेचर आहे की नाही. लार्ज टेम्परेचरपर्यंत आपण काय करू शकतो, हे एक प्रकारे यूज करू शकतो. हे काय आहेत तर ॲडव्हान्टेजेस अबाउट द डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे की नाही. जे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे तर त्याचे काय केले मी तुम्हाला इथं ॲडव्हान्टेजेस सांगितले. कोणते, स्मॉलर इन साईज फॉर गिव्हन रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी. त्याची साईज कशी आहे, स्मॉलर आहे की नाही, त्याच्या कॅपॅसिटीनुसार ते स्मॉलर इन साईज आहे. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स कसा आहे त्याचा, हायर कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे. लोअर पॉवर रिक्वायरमेंट त्याला लागते आहे की नाही. त्याच्यानंतर याचं डिझायनिंग जे आहे तर ते कसं आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी यूज ओव्हर अ लार्ज ऑफ टेम्परेचर. आपण जास्त टेम्परेचरला ते काय करू शकतो, ऑपरेटिंग करू शकतो आहे की नाही. तर हे काय आहे तर त्याचे फायदे आहेत आहे की नाही, ॲडव्हान्टेजेस ऑफ द रेफ्रिजरेटर. त्याच्यानंतर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे ते डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे ॲप्लिकेशन्स आपण बघू. दिस ॲप्लिकेशन ऑफ रेफ्रिजरेशन फॉर डोमेस्टिक पर्पजेस आर मेनली इन द फॉर्म ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर अँड होम फ्रीजर. मग डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे जर ॲप्लिकेशन जर सांगायला गेलं आहे की नाही, फॉर द डोमेस्टिक पर्पज आहे की नाही, आपण ते काय करू शकतो, फक्त डोमेस्टिकली यूज करू शकतो, डोमेस्टिक पर्पजसाठी ते यूज करू शकतो. आर मेनली इन द फॉर्म ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर अँड होम फ्रीजर आहे की नाही. होम फ्रीजर आणि डोमेस्टिक रेफ्रिजरेटर म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. द मेन पर्पज ऑफ दिस टाईप ऑफ रेफ्रिजरेशन इज टू प्रोव्हाइड लो टेम्परेचर. ते काय करायचं काम करतं, मेन पर्पज काय आहे तुमचा डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचा, द मेन पर्पज ऑफ दिस टाईप ऑफ रेफ्रिजरेशन इज टू प्रोव्हाइड लो टेम्परेचर. ते काय करायचं काम करते, प्रोव्हाइड करायचं काम करते, लो टेम्परेचर प्रोव्हाइड करायचं काम करते आहे की नाही तुमचे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. फॉर स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रिंक आहे की नाही. जे स्टोअर केलेलं आहे तुम्ही, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड्स असतील किंवा ड्रिंक्स असतील तर त्याला एक प्रकारे लो टेम्परेचर प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं, ते तुमचा रेफ्रिजरेटर करत असतो, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. ही काय आहे तर मेन पर्पज आहे की नाही तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे आहे की नाही. It represents a significant portion of the refrigeration industry due to the use of these units in large number. मग हे जे रेफ्रिजरेशन जे आहे तर ते काय केलं जातं, सिग्निफिकंट पोर्शन ऑफ द रेफ्रिजरेशन इंडस्ट्री आहे की नाही. जी रेफ्रिजरेशन इंडस्ट्री जी आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारे काय केलं जातं, जास्त प्रमाणात काय केलं जातं, युनिट ऑफ लार्ज नंबर ऑफ रेफ्रिजरेटर आहे की नाही. लार्ज नंबर ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर काय केले जातात, यूज केले जातात. फॉर डोमेस्टिक प्रिझर्वेशन द स्टोरेज इज जनरली शॉर्ट टीम आहे की नाही. हे जे डोमेस्टिक प्रिझर्वेशन जे केलं जातं तर ते कसं केलं जातं, स्टोरेज इन जनरली शॉर्ट टीम. ते कसं स्टोअर केलं जातं, जनरली शॉर्ट टर्ममध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. लेक्चर चालू जनरली स्टोअर इन short term. The domestic refrigerator used for the purpose of the usually small in size with rating in ranges from 1 to 20 to half ton. मग याची एक काय आहे तर रेंजेस आहेत आहे की नाही. जे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे त्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे काय आहेत तर काही काय आहेत तर एक प्रकारचे पर्पजेस आहेत. युजली इन साईज तर रेंजेस आहेत आहे की नाही. पर्पजेस आहेत, रेंजेस आहेत, रेटिंगचे रेंजेस आहेत आहे की नाही. 1/20 to हाफ टनपर्यंत काय केलं जातं, रेफ्रिजरंट काय केलं जातं त्याच्यामध्ये यूज केलं जातं आहे की नाही. 1/20 to 1/2 टन आहे की नाही. 1/2 टन ऑफ रेफ्रिजरेशन आहे की नाही, असे आपण त्याला म्हणतो आहे की नाही. तर अशा प्रकारे काय केलं जातं त्याच्यामध्ये, त्याच्या रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये काय केलं जातं
त्याच्या रेटिंगनुसार, त्याच्या रेंजेसनुसार ते काय केलं जातं, डोमेस्टिक रेफ्रिजरेशन काय केलं जातं, यूज केलं जातं, है की नाही. त्याच्यानंतर द रिक्वायरमेंट ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर इज दॅट, काय रिक्वायरमेंट आहे डोमेस्टिक रेफ्रिजरेशनची, आहे की नाही. डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे तर त्याची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, तर त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे इट शुड बी सिम्पल इन कन्स्ट्रक्शन. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, इट शुड बी सिम्पल इन अ कन्स्ट्रक्शन. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तर सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. आणि इट शुड बी ॲटोमॅटिक इन ॲक्शन, आहे की नाही. ते कसं आहे, ॲटोमॅटिकली ॲक्शन घेत असतं, आहे की नाही. कसं, तर कॉम्प्रेशन झालं, कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन नंतर एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन नंतर इव्हॉपरेशन होतं, इव्हॉपरेशन नंतर परत कॉम्प्रेशन होतं, आहे की नाही. तर हे काय आहे, एक प्रकारची ॲटोमॅटिक इन ॲक्शन, ॲटोमॅटिक सायकल ही काय होते, वर्किंग करत असते. त्याला आपण काय म्हणतो, ॲटोमॅटिक इन ॲक्शन आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतर नॉमिनल इनिशियल कॉस्ट. त्याची इनिशियल कॉस्ट जी आहे तर ती कशी आहे, तर नॉमिनल आहे की नाही. नॉमिनल इन इनिशियल कॉस्ट, आहे की नाही. हे काय आहे, तर एक प्रकारचे रिक्वायरमेंट आहे. रिक्वायरमेंट ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेशन इज दॅट, कोणकोणते रिक्वायरमेंट आहे, इट शुड बी सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, सेकंड वन ॲज ॲटोमॅटिक इन ॲक्शन, अँड थर्ड वन ॲज नॉमिनल इनिशियल कॉस्ट. कसं आहे त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे, डिझायनिंग कन्स्ट्रक्शन, तर ते कसं आहे, सिम्पल आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक इन ॲक्शन हे कसं आहे, तर ॲटोमॅटिकली सायकल काय होते असते, वर्किंग होत असते. त्याच्यानंतर नॉमिनल इनिशियल कॉस्ट, इनिशियल कॉस्ट कशी आहे, तर नॉमिनल आहे त्याची, आहे की नाही. हे काय आहे, तर मेन रिक्वायरमेंट आहे डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचे. ओके, आय होप सो की तुम्हाला हे जे आजचं लेक्चर जे आहे हे समजलं असेल. ओके, ठीक आहे, थँक्यू सो मच.